गेल्या 4 वर्षात राज्यात बरीच राजकीय उलथापालथ झाली। युती तुटली आणि नवीन राजकीय समीकरण तयार झालं, पण त्यानंतर 2 राजकीय भूकंपांनी सगळं समीकरण बदलून टाकलं। या सगळ्या घडामोडींचं मंत्री गुलाबराव पाटलांनी मार्मिक वर्णन केलंय, पाहूयात। राज्यात सत्तांतर होऊन जवळपास 2 वर्ष होत आली आहेत। मात्र राजकीय सत्तांतरावरून सुरू झालेलं राजकारण काही थांबायचं नाव घेत नाही। पाणी पुरवठा मंत्री गुलाबराव पाटलांनी जळगावमधील एका कार्यक्रमात मिश्किल पद्धतीनं उलगडा केला। त्यावर उपस्थितांमध्ये एकच खसखस पिकली। किती लोकांची लव्ह मॅरेज झालं? पहिलं आम्ही सरकार स्थापन केलं कांग्रेस राष्ट्रवादी बरोबर। 2.5 साल हमने उनके साथ में लव मैरिज किया, बाद में हमने तलाक कर दिया। नंतर आम्ही नवीन लग्न केलं, जे पूर्वी लोकांशी आमचा संपर्क होता भारतीय जनता पार्टी शिवसेनेबरोबर आम्ही आलो। आज त्यांच्याबरोबर आम्ही काम करतोय। गेल्या 4 वर्षात राज्यात झालेल्या राजकीय घडामोडींच्या पार्श्वभूमीवर गुलाबराव पाटलांनी हे उदाहरण दिले। 2019च्या विधानसभा निवडणुकीनंतर भाजप शिवसेना युती तुटली आणि महाराष्ट्रात शिवसेना काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस असं नवं राजकीय समीकरण उदयास आलं। पण त्यानंतर 2.5 वर्षातच राज्यात मोठा राजकीय भूकंप झाला। शिवसेनेत एकनाथ शिंदेंच्या नेतृत्वात राजकीय बंड झालं। उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वातील महाविकास आघाडीचं सरकार कोसळलं। पुढे भाजपच्या साथीनं एकनाथ शिंदेंनी सत्ता सोपान गाठलं। हा सगळा घटनाक्रम त्यांनी प्रेमविवाह ते घटस्फोट आणि पुनर्विवाह या उदाहरणातून मांडला। त्यावर महाविकास आघाडीच्या नेत्यांनी हा खोचक सवाल उपस्थित केलाय। किती वेळा तलाक घेतला, किती वेळा लग्न केलं, हे फार महत्त्वाचं नाही। जिथे आहे तिथं संसार सुखाचा आहे का? तो संसार सुखाचा असेल तर काही कुणाची चिंता नाही, कोणी मग त्याच्यात पडणार नाही। पण तो संसार सुखाचा दिसत नाही, ही तर महाराष्ट्राची समस्या आहे। उत्तर महाराष्ट्राच्या दौऱ्यावर असताना आदित्य ठाकरेंनी शिंदेंच्या नेतृत्वातील शिवसेनेवर घणाघाती टीका केली होती। आजपर्यंत कोणी केंद्रातून तुमच्याकडे आले ऐकायला? ह्या जिल्ह्यात मला वाटतं ह्या महाराष्ट्र सरकारमध्ये 3 मंत्री आहेत। काही खोक्याचे मंत्री आहेत, काही धोक्याचे मंत्री आहेत, काही पक्ष फोडणारे मंत्री आहेत। आदित्य ठाकरेंच्या टीकेला उत्तर देताना गुलाबराव पाटलांनी कोटी केली खरी, पण त्यावरून राजकीय कलगीतुरा रंगल्याचं पाहायला मिळालं। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत।